त्या टीमकडून क्षेत्ररक्षणासाठी पुरस्कार मिळालेला आहे. हे ऑफिशियल स्पॉन्सर्सच्या क्रिकेट स्पर्धेचे. या अगोदर देखील आपण सर्व स्पॉन्सरचा उल्लेख केला. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला भेटणारा बॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रमोद गायकवाड अण्णा आणि अक्षय मोहिते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला मनोज मांढरे जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बॅटिंगमध्ये मनोज मांढरे यांना मोठा खेळ करता आलेला नाहीये, परंतु आज गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण कमी धावांमध्ये लढायचं आहे. परंतु विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये, त्यामुळे हाही सामना चांगलाच रंगेल. मनोज मांढरे तयार, समोर अक्षय मोहिते. बॉल आला, त्याला बॅटचा चेहरा फक्त या बॉलच्या पाठीमागे दाखवलाय. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केलेला आहे. खास करून पहिला बॉल फेस करत असताना दोन्ही फलंदाजांनी संयम ठेवलेला आहे. प्रमोद गायकवाड अण्णा वाई तालुक्याच्या क्रिकेटच्या पटलावरती या नावाने ते प्रसिद्ध आहेत. एका बाजूला अक्षय मोहिते, एका बाजूला मनोज मांढरे, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक गाव 11 मध्ये सोबत खेळणारे खेळाडू आज प्रतिस्पर्धी म्हणून खेळतील, कारण गाव अंतर्गत ही प्रीमियर लीग आहे आणि अशा प्रीमियर लीग मध्ये नवीन खेळाडू तयार होतात. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गावाची प्रीमियर लीग ठेवता, फुल टॉस बॉल, त्याला माफी नाहीये. बॉल मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे प्रमोद गायकवाड अण्णा यांचा वार. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार मेजवानीवरती मारलाय प्रमोद गायकवाड अण्णा यांनी ताव. फुलटॉस बॉल म्हटलं की क्रिकेटच्या परिभाषेमधली एक मेजवानी आहे आणि त्या मेजवानीवरती प्रमोद गायकवाड अण्णा यांनी ताव मारलेला आहे. ऑन साइडला खेळलेला बॉल. आज 31 डिसेंबर आहे आणि आज भागवत एकादशी आहे आणि या एकादशीच्या आपण सर्व क्रिकेट प्रेमींना देवी आपण शुभेच्छा. आज 31. धावसंख्या 8, 0 गडी बाद. आणि गाववाईज प्रीमियर लीग बद्दल आपण चर्चा करतो. ही अशी प्रीमियर लीग असते, गाव अंतर्गत जी प्रीमियर लीग बऱ्याचशा गावांमध्ये खेळवली जाते. अशा प्रीमियर लीग मध्ये बरेचसे युवा खेळाडू समोर येतात आणि गावच्या प्रमुख टीमला चांगले खेळाडू मिळतात. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, झेल निसटलेली आहे. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. तुमच्याकडे कमी धावा आहेत, कमी धावांमध्ये तुम्हाला या चुका करून चालणार नाही. ज्यावेळेस टीम मराठे ब्रदर्स या टीमने क्षेत्ररक्षण केलं होतं ते चांगलं केलं होतं, त्यामुळे टीम गुप्तेश्वर 11लाही क्षेत्ररक्षणाचा स्तर जो आहे तो उंचावावा लागेल. मनोज मांढरेंनी संघाला संधी निर्माण करून दिली, परंतु त्या संधीचं सोनं क्षेत्ररक्षकांना करता आलेलं नाहीये. बॉलर तयार, फटका हाही फसलाय. यष्टीरक्षक बॉलच्या खाली आणि हो, धक्का क्रमांक लागलाय. पहिला फलंदाज परतीच्या दिशेला, तंबूच्या आश्रयाला, बॅक टू द पवेलियन. फलंदाज अक्षय मोहिते माघारी. वेळेच्या अचूक तो साधता आली नाही. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा आणि विकेट किपरने हा झेल पूर्ण केलाय. अनुज मांढरे यष्टीरक्षक होते, त्यांनी हा झेल पूर्ण केलाय. अक्षय मोहिते आउटून माघारी गेले. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. किरण मांगडे ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूला मनोज मांढरे यांचा शेवटचा बॉल बाकी आहे आणि मनोज मांढरे यांनी या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या आतापर्यंत 8. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. मराठे ब्रदर्स या टीमने बनवलेले आहेत धावा 9, 1 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3. चला थोडीशी आपण घाई करूया. 9 धावसंख्या 9. पहिलाच बॉल, संयमाने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एका बाजूला मनोज मांढरे यांची धारदार गोलंदाजी. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत 9. विजयासाठी लक्ष आहे ते 43 धावांचं. त्यामुळे इथून पुढे आता धावा किती बनवाव्या लागतील, तर इथून पुढे धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. ते समीकरण आहे 34 धावांचं. येणारे बॉल आहे 24. आपण थोडीशी करूया घाई. या ओव्हरमध्ये आतापर्यंत काय काय घडलेलं हायलाइट्स पाहूया. पहिला बॉल आणि
षटकार आला. त्यानंतर प्रमोद गायकवाड यांनी मेजवानीवरती ताव मारला होता आणि त्यानंतर एका फलंदाजाला माघारी जावं लागलं आणि इथे झेल निसटला होता प्रमोद गायकवाड यांचा, कारण ही महत्त्वपूर्ण विकेट होती. क्षेत्ररक्षक झेल पकडू शकले नाही, परंतु त्यानंतर मनोज मांढरे यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि अक्षय मोहितेला माघारी पाठवलं. हा फटका फसला होता. पाठीमागच्या बाजूला एक चांगला झेल इथे पूर्ण केला होता. चला, ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती. अनुज मांढरे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. क्षमता आहे याही खेळाडूकडे, कौशल्य आहे. आज त्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 9 धावा गडी बाद. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिला बॉल स्ट्रायकर एंडला प्रमोद गायकवाड यांना सोडून दिलेला बॉल आहे. डॉट आलाय. द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा, आणि तो सोडून दिला. डॉट आलाय आणि पहिलाच बॉल अनुज यांनी राऊंड द विकेट टाकलाय. तोही शरीरापासून दूर ठेवलाय. बॉलला उसळी प्रदान केली. डॉट येतोय. बॉल क्रमांक 2. हाही बॉल चांगलाच टाकलाय, बांधून ठेवलाय प्रमोद गायकवाड अण्णा यांना, ज्यांनी अनेक क्रिकेट स्पर्धा पसरणी टीम कडून खेळताना गाजवलेले आहेत. अशा खेळाडूला बांधून ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाजी अनुज मैदानाच्या आतमध्ये करतायत. कौतुक त्यांचंही करावं लागेल, कारण लढण्यासाठी धावा थोड्याशा कमी आहेत. परंतु अशाही परिस्थितीमध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. कौतुकास्पद कामगिरी. बॅकलिपचा वापर केलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. प्रमोद गायकवाड टिपिकल फटका, सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. प्रमोद गायकवाड टिपिकल फटका होता. बॅकलिपचा अगदी योग्य वापर केला होता. फटक्याच्या पाठीमागे बॅकफूट वरती गेले आणि त्यानंतर या बॉलला पंच केलं आणि पाठवला बॉल 4 धावांसाठी. धावसंख्या आहे धावफलकावरती 13. शेवटचे 3 बॉल. याही वेळेला पायाचा वापर केलाय. टॅप केलाय. सिंगल धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे अगदी सहजतेने फलंदाज पूर्ण करतील. तिसरीचा प्रयत्न होईल का नाही. एका बाजूला विकेट गुप्तेश्वर 11 या टीमला घ्याव्या लागतील आणि त्याही विकेट आता गुच्छामध्ये घ्याव्या लागतील, कारण 2-3 महत्वाच्या विकेट जर गुप्तेश्वर 11 या टीमला मिळाल्या तर हा संघ पुन्हा एकदा जोमाने या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. परंतु सध्याच्या घडीला मराठे ब्रदर्स या टीमने चांगला खेळ केलाय. डाव सावरला या जोडीने मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनुज करतायत. आतापर्यंत 5 बॉल टाकले. 6 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. परंतु विकेटसाठी अनुज यांना जावं लागेल, कारण अनुज यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. विकेट घेऊ शकतात. शेवटचा बॉल बाकी आहे. एक पाय पुढे काढला. खेळाडू आहेत. एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत मराठे ब्रदर्स या टीमने बनवलेले आहेत धावा 16. आता विजयासाठी समीकरण आपण नव्याने मांडूया. येणाऱ्या 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा 27. 18 बॉल 27 ची गरज. चला थोडीशी आपण करूया घाई. दोन्ही संघांना करूया आपण ही विनंती. ओव्हर नंबर 3 साठी वाजिद बागवान यांना बोलवलेलं आहे. बॅटिंगमध्ये वाजिद बागवान यांना मोठा खेळ करता आला नाही, परंतु आज बॉलिंगमध्ये चमक दाखवावी लागेल. सामन्यामध्ये बॉल शिल्लक आहेत 18. चला थोडीशी मित्रांनो आपण घाई करूया. 18 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 27. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. स्ट्रायकर एंडला प्रमोद गायकवाड यांना
सोडून दिलेला बॉल आहे. धाव मिळेल का कोणती तर नाही. डॉट आलेला आहे आणि आज गुप्तेश्वर 11ला या डावामध्ये हेच करायचं आहे. डॉट बॉलचा रेशिओ वाढवायचा आहे. फलंदाजांवरती दडपण वाढलं तर निश्चित हा संघ कमबॅक करू शकतो. हाई बॉल उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि कुणाला बांधून ठेवलंय, कुणाला जकडून ठेवलंय तर पसरणी गावच्या प्रमोद गायकवाड यांना बांधून ठेवलेलं आहे. याही बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. फॉलो करत गेले बॉलला प्रमोद गायकवाड आणि पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्यामध्ये होता. डॉट आहे. एक पाय पुढे काढला समोरच्या बाजूला कृष्णा नदी पात्रामध्ये बॉल पाठवलाय प्रमोद गायकवाड यांनी. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी बॉलने घेतलीये भरारी. प्रमोद गायकवाड अण्णा यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार. षटकार. एका बाजूला धावसंख्या वाढली आहे. 22 धावाई गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये प्रमोद गायकवाड अण्णा यांची बॅट तळपली आहे. बॅटची कडा पॉइंटला खेळाडू आणि इथे पहा झेल निसटलेला आहे. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देतीये. माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते. आणि पहा या छोट्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. अशा संध्या तुम्हाला वारंवार मिळणार नाहीत. आणि 2 वेळा जीवनदान मिळाले प्रमोद गायकवाड यांना. आयुष्य असो किंवा क्रिकेट, चुका या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील, परंतु या चुका आता टाळाव्या लागतील. टीम गुप्तेश्वर 11 या टीमला हा फटका समोर आहे. खेळाडू 2 बॉलच्या खाली आणि आता पकडलाय कॅच. लांबी कमी पडली आहे. प्रमोद गायकवाड इथे माघारी. 21 बनवल्या प्रमोद गायकवाड यांनी. बॅटिंग करताना काही मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आले. 2 जीवनदानं त्यांना मिळाली होती, परंतु याही बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही. लांबी कमी पडली आणि जावं लागतंय प्रमोद गायकवाड यांना माघारी. धावसंख्या 23, 2 गडी बाद. हा फटका फसला प्रमोद गायकवाड यांचा आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वरती. क्षेत्ररक्षण चांगलं केलं, चांगला झेल पकडला, धावता झेल पकडला. 2 खेळाडू आले होते परंतु चांगल्या प्रकारचं कॉलिंग दिलं आणि झेल पकडलाय. मनोज मांढरे काय झेल पकडलाय. आता धीरज मराठे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, ज्यांनी षटक क्रमांक 1 हाताळलं होतं. एक गडी टिपला होता. असे ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण धावत या. आता 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 20. 13 बॉल 20. षटकातला शेवटचा बॉल. धीरज मराठे तयार. बॉल आला, त्याला बॅटचा चेहरा दाखवला. त्यापेक्षा जास्तीचं काही या बॉलच्या पाठीमागे केलं नाही, परंतु पहा इथे थोडीशी गडबड झाली. एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी लगेचच दुहेरीमध्ये केलेलं आहे. आता 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा मित्रांनो 18. 12 बॉल 18ची गरज आहे. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लड़ते रहो तो सवेरा जरूर खिलेगा, जब ठान ली है मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील. बारा बॉल 18ची गरज आहे. चला आपण थोडीशी घाई करूया का. आपल्याकडे अजून सामने पेंडिंग आहेत 4 आणि एका बाजूला ओव्हर नंबर आता 4 साठी बोलवलेलं आहे, कारण महत्त्वपूर्ण षटक आहे. मॅचचा जर तुम्हाला कलाटणी द्यायची आहे तर याच ओव्हरमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल.
जितुल गायकवाड ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. 12 बॉल 18ची गरज. एका बाजूला किरण म्हांगडे, धीरज मराठे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. ओव्हर नंबर 4 चा पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉल वरती मोहर लागले सरळ 6 धावेंची. किरण म्हांगडे यांचा मोठा टोला आणि मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती त्यांच्या बॅटचा बोलबाला षटकार. आता 11 बॉल 12ची गरज आहे. समीकरण थोडंसं बिघडतंय. प्रयत्नांची उंची गुप्तेश्वर 11 या टीमला मोठी ठेवावी लागेल. चांगली बॉलिंग करावी लागेल. एक पाय पुढे काढला. लागोपाठचा दुसरा बॉल पाठवलाय. किरण म्हांगडे यांनी सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. किरण म्हांगडे मैदानाच्या आतमध्ये आले. दुडगूस घातलाय मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा आणि केली आज धडाकेबाज बॅटिंग. 2 बॉल 2 षटकार. बैठक फटका टेनिस बॉल क्रिकेटचा पाठवलाय सीमारेषा पार षटकार. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक किरण म्हांगडे यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळलीये. एक पाय पुढे काढला, गुडघा खाली टेकवला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. बॉल अंगावरती आला तर सन्मान दिलाय आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल प्राप्त होतीये. समीकरण झपाट्याने बदललेलं आहे. आता इथून पुढे 9 बॉल 5ची गरज आहे. चला, जो संघ जिंकलेला आहे पाठीमागचा षटकार प्रभावशाली होता, कारण एक अनोख्या शैलीमध्ये खेळलेला फटका होता. चला, टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम शिर्के कन्स्ट्रक्शन, तुम्ही एक सामना जिंकला, या लगेच. सन्मान दिला या बॉलला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होईल. सिंगल मिळेल. 8 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 4. जो संघ हा सामना जिंकेल त्यांना लगेच टॉससाठी यावं लागेल. त्याचबरोबर संघ मालक राहुल दादा मराठे यांच्या वतीने किरण म्हांगडे यांच्या बहारदार खेळासाठी पारितोषिक येते. आम्ही त्यांचे आभारी आहोत. पायांचा वापर करत थोडेसे पुढे गेले होते, परंतु एका बाजूला पहा गुप्तेश्वर 11 संघ मैदानाच्या आतमध्ये मॅच बनवतोय. जितुल गोलंदाजी मार्कवरती जितुल गायकवाड. 7 बॉल 4ची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचाच प्रयत्न गुप्तेश्वर 11ला करावा लागेल. परंतु एका बाजूला मराठे ब्रदर्स या टीमसाठी सामना थोडासा सोपा झालेला आहे. बॅटची आतली कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा इथून पुढे 3. 6 बॉल 3. तुम्ही पाहताय अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 आपल्या भेटीला आलेला आहे. अनुश्री चषक या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा राजू शेठ शिर्के यांची कन्या आणि त्या कन्येच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आहे. औचित्य आहे अनुश्रीचा वाढदिवस आणि अनुश्रीच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्या भेटीला येते. मित्रांनो, ज्या घरी मुलगी जन्माला येते ना, तिथे समजायचं की लक्ष्मी आली आणि राजू शेठ शिर्के यांच्या घरची लक्ष्मी आहे, कन्या आहे अनुश्री, आणि तिच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्या भेटीला येते. आणि स्पर्धा शीर्षक आहे अनुश्री चषक आणि स्क्रीनवरती तुम्ही अनुश्रीला पाहत आहात, जिच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात पसरणी गावामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्या अनुश्रीला आपण पाहत आहोत. तिच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा आहे आणि स्पोर्ट ऑन लाईव्ह आणि कॅमेरा वर्क फार चांगलं तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे ज्या क्षणाला जे काही दाखवायचं आहे ना, ते प्रखरतेने कॅमेरामॅन दाखवत आहेत. भूषण फरांदे खास गोव्यावरतून आलेले आहेत त्या क्रिकेट स्पर्धेसाठी, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि विशाल दळवी सोलापूर, सिद्धू जे सोलापूरचे आहेत. मित्रांनो, कॅमेरामॅन हे असं व्यक्तिमत्व आहे, आपल्या जीवनातील विशिष्ट क्षणांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून त्या आनंदाला आकार देतात.
बॅटची कडा सिंगल मिळेल का? हो, सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. प्रणव गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. आता 5 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 2. एका युवा खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे. आता युवाला आपली हवा दाखवावी लागेल. हीच ती वेळ आहे. जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये चमकलात ना तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला गावच्या प्रमुख संघामध्ये जागा मिळते किंवा तालुक्याच्या काही प्रीमियर लीग येतात तिथे तुम्हाला संधी मिळते. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल चांगलाच टाकलाय. डॉट आलाय. मॅच बनवण्याचा प्रयत्न आता हा खेळाडू करतोय. 4 बॉल 2 ची गरज आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा. वेगाने टाकलेला बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवला. शरीरापासून दूर ठेवला. डॉट आलाय. 4 बॉल 2 ची गरज आहे. बॉलर तयार. फटका तर ऑन साइडला खेळलाय. सिंगल मिळेल का? आणि दुसरीचाही प्रयत्न केलाय आणि हा सामना मराठे ब्रदर्सने जिंकलेला आहे. चला टॉससाठी या. मराठे ब्रदर्स आणि त्यांच्या विरुद्ध पहिला सामना ज्या संघाने जिंकलाय शिर्के कन्स्ट्रक्शन आपल्यामध्ये केला जाईल टॉस. आपण टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपला होतोय. या चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. नाणेफेकीचा कौल आपला केला जाईल. टॉस आपण करूया. एक बाजूला शिर्के कन्स्ट्रक्शन, दुसऱ्या बाजूला आहे मराठे ब्रदर्स. या दोन टीम मध्ये ही महत्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघांनी चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. या दोन्ही संघ आपण टॉससाठी. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. त्यामुळे जो संघ जिंकेल त्याला डायरेक्ट शेवटची मॅच खेळावी लागेल. परंतु जो संघ हारेल त्याला पुन्हा एकदा एक संधी मिळेल. परंतु ही मॅच दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. तुम्ही पाहताय अनुश्री चषक, जिल्हा सातारा, तालुका वाई आणि कृष्णेच्या काठी बसलेलं गाव पसरणी आणि त्या गावामध्ये असणार कृष्णामाई स्टेडियम आणि या स्टेडियम मध्ये रंगणारा हा थरार आहे. या प्रथमेशजी शिर्के आपण या. आज आपला वाढदिवस आहे आणि आपल्या शुभाशय हा टॉस आपण करूया. ज्यांचा वाढदिवस सेलिब्रेट आपण केला हा खेळपट्टीवरती या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना वाढदिवसाच्या पुनश्च एकदा देऊया शुभेच्छा आणि त्यांना विनंती करूया की आपण या. प्रथमेश यांच्या शुभाशय हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. शिर्के कन्स्ट्रक्शन नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. हेड टेल कॉइन आपण स्पिन करूया. टेल इज अ कॉल आणि टेल इट इज. टेल आलेला आहे. कन्स्ट्रक्शनने टॉस जिंकलाय. टॉस जिंकताय काय करताय? प्रथम क्षेत्ररक्षण करू. पाठीमागच्या मॅच मध्ये प्रथमतः काय केलं होतं? फलंदाजी. आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. मनासारखा टॉस झालाय. 100%. काय मनसुबे आहेत या मॅच मध्ये? कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये आवडेल? काय नाही, कमीत कमी रनांमध्ये अडवायचा प्रयत्न करू. पसरणी प्रीमियर लीग अनुश्री चषक तुम्ही खेळताय, कसं वाटतंय? खूप आनंद होतोय आणि महत्वाचं गावातील खेळाडूंना चान्स भेटतोय. क्या बात आहे. धीरज मी तुमच्याकडे येईन. तुम्ही टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? तेच फिल्डिंग. फिल्डिंग केली असती, परंतु आता बॅटिंग करायची आहे. काय रूपरेषा आहे? कोणती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न तुमचा संघ करेल? जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न करू. संघाने एक सामना जिंकलेला आहे. कशा भावना आहेत? खूप आनंद वाटतोय. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण मॅचची तयारी करा. प्रथमेश भाऊ मी तुमच्याकडे येईन. आज तुमचा वाढदिवस आहे. वाढदिवस म्हणजे त्या आनंद क्षणातला असा क्षण आहे ज्याला विसरता येत नाही आणि आज तुमचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या तुम्हाला प्रथमतः तर शुभेच्छा. परंतु तुमचा वाढदिवस हा मला वाटतंय सेलिब्रेट कुठे झाला तर तो मैदानामध्ये झाला. तर कसं वाटतंय अनुश्री चषक आणि अनुश्री चषकाच्या माध्यमातून तुमचा वाढदिवस सेलिब्रेशन, मान्यवर, संपूर्ण गावातील खेळाडू होते, आपल्या भावना कशा आहेत? छान आहे सर्व आणि नियोजन पण मैदानाचं राजूदांनी व्यवस्थित खूप छान केलेलं आहे. छान वाटतंय. त्यांनी थोडक्यात परंतु थेट सांगितलं की छान आयोजन आहे. आपल्यालाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅचची तयारी करा. एका बाजूला टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे शिर्के कन्स्ट्रक्शन या टीमने. त्यांनी सांगितलंय की आम्ही बॉलिंग करतोय
आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे मराठे ब्रदर्स या टीमला. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा ऐकत राहा अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 दिवस पहिला पसरणी प्रीमियर लीग. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया सातारा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा आणि वाईचा आवाज अर्थात अनिकेतजी कामटे सरांना पुन्हा एकदा ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्स मधून. अनुश्री राजीव शिर्के यांच्या जन्मदिनानिमित्त अनुश्री चषक 2026चा थरार या स्पर्धेचा विचार केला तर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आहे तब्बल 1,00,000 रुपयांचा. सन्मान्य तुकाराम शेठ जेधे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई आणि त्याच पद्धतीनं सुभाष शेठ गायकवाड युवा उद्योजक यांच्याकडून 1,00,000 रुपयांचा पुरस्कार या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 60,000 रुपयांचं. अनंत चिरगुटे युवा नेते पश्चिम भाग यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपयांचं कॅश प्राईज स्वप्नीलभाई गायकवाड युवा नेते पश्चिम भाग. आणि चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राईज आहे 30,000 रुपयांचं अर्थात 30,000 रुपयांचा पुरस्कार पंकजदादा वाडकर सामाजिक कार्यकर्ते आणि निलेश भैया भोसले यांच्याकडून. आणि पाचवे पारितोषिक आहे आणि भव्य चषक अर्थात विक्रांत महांगडे आणि प्रतीक शेठ शिर्के यांच्याकडून हे कॅश प्राईज असणार आहे. आयोजक सन्मान्य श्री राजीव शेठ शिर्के. चौथं यशस्वी पर्व आणि त्याचप्रमाणे आयोजक प्रताप शिर्के आणि अभय राजीव शिर्के यांच्या माध्यमातून ही संकल्पना आणि या संकल्पनेतून देखना सोहळा साकार होतोय. सर्व ट्रॉफीज रितेश शेठ जमदाडे यांच्याकडून पुरस्कृत आहेत. सामनावीर टी शर्ट प्रणव थोरवेस युवा नेते यांच्याकडून पुरस्कृत केलेले आहेत. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी राज ट्रेडिंग कंपनी राजू शिर्के यांच्याकडून आकर्षक सायकल मॅन ऑफ द सिरीजची दिली जाईल. आणि बॉल बॉक्ससाठी धनाजी कोंडाळकर अर्थात आणि त्याचप्रमाणे बाबू मोरे यांच्याकडून बॉल बॉक्स सौजन्य आहे. बेस्ट बॅट्समनसाठी बॅट अर्थात अनुश्री शिर्के यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनची बॅट पुरस्कृत केली जाते. आणि बेस्ट बॅट्समन कूलर जितूल गायकवाड आणि बेस्ट बॉलरसाठी तुषार हगीर यांच्याकडून कूलर देण्यात येतो. आणि बेस्ट फिल्डरसाठी कूलर देखील ओझरडे वॉरियर्स या टीमकडून अर्थात अनुश्री चषकच्या निमित्तानं पुरस्कृत केलेला आहे. आयोजक जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आणि कृष्णामाई स्टेडियम वैकुंठधाम प्रसरणी या ठिकाणी रंगलेला एक जबरदस्त क्रीडा सोहळा आपण अनुभवतोय.
जाऊया मैदानामध्ये सुपर क्लासिकल मॅच, विनर विनर, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेला आहे. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं, जेवढी मेहनत यश मिळवण्यासाठी करावी लागते त्यापेक्षा जास्त मेहनत यश टिकवण्यासाठी करावी लागते. आणि आता कोण यश टिकवेल हे आपण पाहणार आहोत. जाऊया मैदानामध्ये. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंड वरती अण्णा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये, तर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आकाश. बेस्ट वर्सेस बेस्ट, विनर विनर. पहिलाच बॉल चांगला हाताळलाय, डॉट बॉल येतोय, शरीराला भेदणारा बॉल आहे आणि खऱ्या अर्थानं पहिला बॉल डॉट येतोय. पसरणी प्रीमियर लीग, विनर विनर, बेस्ट वर्सेस बेस्टचा महामुकाबला. जो जीता वही सिकंदर. जो संघ जिंकेल तो अक्षरशः आपण पाहतो 2 सामने जिंकत एक चांगला मोमेंटम सेट करेल. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. इथं पराभूत संघाला देखील संधी आहे, परंतु जिंकणं अनिवार्य असेल. जिंकण्यानं कॉन्फिडन्स वाढणार आहे. एक चांगली लढाई. मराठे ब्रदर्स वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साईडला हिट केलाय, फिरवलाय बॉलला. 1 बाउन्स बॉल निघाला सीमारेषा ओलांडून. पहिल्या ओव्हर मधला अण्णा गायकवाडचा ब्लास्ट येतोय, धमाका आला चौकार. आणि ज्या पद्धतीनं अगदी पहिला बॉल डॉट आला, तदनंतरच्या बॉलवरती देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु अखूट टप्प्याचा बॉल आणि त्या अखूट टप्प्याच्या बॉलला फक्त दिशा दाखवली आणि गॅप मधून बॉलला पाठवलं 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. हा बॉल देखील गॅप मध्येच खेळलाय. गॅप मधून बॉल फरार होईल का? हो, बॉल चालला डीप लॉंग ऑनच्या पलीकडे. लगातारचा दुसरा अण्णा गायकवाडचा ब्लास्ट. 2 बॉल 2 चौकार. अगदी स्लोवर 1 बॉल होता, तो बॉल वेट केला, पिक केला, आपल्या रडार मध्ये आला आणि त्यानंतर त्या बॉलला पाठवलं लॉंग ऑनच्या पलीकडे. रिप्ले टेलिकास्ट. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन. पॉवर प्लेचे ओव्हर आहे. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फील्ड रेस्ट्रिक्शन्स आहेत. एक खेळाडू लॉंग ऑन रिजन मध्ये आहे आणि एक डीप मिड विकेट मध्ये. बॅकफुटवर त्या दिशा दाखवली, डाईव्ह लगावली आणि बॉल थांबवला जातोय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका बाजूला टीम मराठे ब्रदर्स आहेत, अर्थात सन्माननीय राहुल मराठे साहेब यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला शिर्के कन्स्ट्रक्शन अर्थात प्रथमेशजी शिर्के आणि नवीन साळुंखे यांचा संघ. एका बाजूला अण्णा गायकवाड आयकॉनच्या भूमिकेत, तर दुसऱ्या बाजूला तुषार गायकवाड आयकॉनच्या भूमिकेमध्ये. म्हणजे 2 दिल 1 जान एकमेकांच्या समोर. हो, लाईन चांगली आहे, लेन चांगली. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न अक्षय मराठेचा फसलाय आणि कमबॅक आकाशचं देखील जबरदस्त झालाय. अक्षय मोहिते बॅटिंग ट्रॅक वरती. लोअर फुल टॉस, दिशा दाखवली. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉल फील्ड करेल. एक सिंगल. एका षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्डवरती 10 धावा लागल्या. 10 रन्स अराउंड द बोर्ड. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सीचा नंबर आहे आणि हा 10 धावा स्कोरबोर्डवरती लागत असताना प्रमोद गायकवाड यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 2 चौकार खेळलेत. इथून पुढे येणारे 24 बॉल इम्पॉर्टंट आहेत. शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी अर्थात क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळवला. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. नवीन साळुंखे आलेत. अखूट टप्प्याचा बॉल, दिशा दाखवण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड रिजन, डिक्लेरेशन झोन. चांगला बॉल हाताळला. अगदी बॉडी लाईन वरचा बॉल होता आणि त्या बॉलवरती एका धावेसाठी
ही धाव येते. लढण्याचा इतिहास आमचा. सातारा जिल्हा अर्थात शूरवीरांचा जिल्हा. ही भूमी आपल्याला कायमस्वरूपी लढण्याची प्रेरणा देत असते. वाई तालुका असेल, त्यामध्ये पसरणी गाव ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय अग्रेसर गाव असणारं आणि याच वैकुंठधाम अर्थात कृष्णामाई स्टेडियमवरती रंगलेला अनुश्री चषकचा एक चांगला क्रीडा सोहळा इथं मिसफील्ड, त्यानंतर बॅकअप मिळतोय. एक सिंगल. प्रयत्नांची पराकाष्ठा. मैदानामध्ये एकेका धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडलं जात आहे. लढण्याचा इतिहास आमचा. हरणं आमच्या रक्तात नाही, केवळ आप ही नहीं संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए बहुतों ने इसका मजा चखा है. हा लढण्याचा इतिहास, ही लढण्याची जी आपल्याला उमेद आहे ती ही भूमी देत असते. हो, यावेळेस बॅकफुटवरती आले. चांगला स्ट्रोक सिलेक्ट केलाय. पॉइंट मधून बॉल फरार होईल. ट्रेस लाईक अ बुलेट. 4 धावांसाठी अण्णा गायकवाडचा वार. चौकार. चांगला स्ट्रोक सिलेक्ट केला. फक्त दिशा दाखवली बॉलला आणि अगदी वाऱ्याच्या वेगात वन बाउन्स बॉल निघून जाईल पॉइंटच्या क्षेत्रामधून 4 धावांसाठी. याही वेळेस तीच लाईन आहे, परंतु यावेळेस थोडी गती परिवर्तित केली आणि गतीमधलं परिवर्तन निश्चितपणानं या बॉलच्या पाठीमागं कोणती धाव मिळणार नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन साळुंखे ज्यांनी आतापर्यंत 6 धावा खर्च केलेल्या आहेत. लेग स्टम्पच्या बराचसा बाहेरचा बॉल आहे. पंच वळतायत. अवांतर धाव का सांगतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले की अवांतर धाव येत असते आणि या एक्स्ट्रा धावा वाचवणं गरजेचं आहे, कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं ज्यावेळेस इक्वेशन येतं त्यावेळेस त्या एक्स्ट्रा धावा आठवत असतात. ओहो हो, काय बॉल आहे. टप्पा पडतोय आणि त्यानंतर थोडीशी उचळी. 1 बाउन्सचा इशारा. 1 फ्रॉम दी ओव्हर. एक बॉल तो डिलिव्हर करून घेतलाय. उसळी घेणारा बॉल, बाउन्सर बॉल. बॅकफुटवरती आले. काय स्ट्रोक खेळा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक 1 बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न हो, परंतु बॉल जाईल 4 धावांसाठी. येतोय चौकार. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन अण्णा गायकवाड यांच्या माध्यमातून. आतापर्यंत अण्णा यांनी 2 चौकार या ओव्हरमध्ये खेळलेत आणि धाव फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस विदाउट लॉस ऑफ एनी विकेट 21 धावा, 21 रन्स. मराठे ब्रदर्स 8 बॉल फेस करत असताना 17 धावा प्रमोद यांच्या बॅटमधून, तर अक्षय मोहिते यांनी 7 दिले प्रमोद यांना. 4 बॉल फेस केलेत आणि 3 धावा बनवलेल्या आहेत. नवीन साळुंके 11 धावा खर्च करून हे षटक संपवत आहेत आणि षटक क्रमांक 3 मध्ये आमंत्रित केले. बॉलर तुषार गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 तुषार गायकवाड यांचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. कमबॅक करणारं षटक हाताळलं. एक चांगली लाईन लेंथ आणि रिदम असणारा गोलंदाज. रफ्तार के साथ करना चाहते हे गिरफ्तार, परंतु मैदानामध्ये समोर अण्णा गायकवाड आहेत हे देखील विसरून चालणार नाहीत. स्ट्राइक वरती अक्षय मोहिते. तुषार वर्सेस अक्षय. पहिलाच बॉल. चांगला बॉल हाताळलाय. लाईन चांगली आहे. डॉट बॉल येतोय. तुषार यांचा विचार केला ना तर गोलंदाजी करत असताना हुशारीनं गोलंदाजी करतायत. अराउंड विकेट आलेत आणि अराउंड विकेट येत असताना अँगल क्रिएट केला जातोय आणि त्या अँगल क्रिएट करून गोलंदाजानं एक टप्पा बाहेरच्या दिशेने ठेवला जातोय. डॉट बॉल प्लेस केलाय. फक्त दिशा दाखवलीये. सिंगलचा प्रयत्न आणि स्ट्राइक रोटेट. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर अक्षय यांचं सेन्सिबल क्रिकेट. सिंगल कंप्लीट केली आणि आता स्ट्राइक वरती आणलाय अण्णा गायकवाड यांना. एका बाजूला तुषार गायकवाड तर दुसऱ्या बाजूला अण्णा गायकवाड. एका बाजूला एक्सपिरियन्स अनुभव तर दुसऱ्या बाजूला युवाची हवा. काय असेल हे या ओव्हरची कहाणी. तुषार वर्सेस अण्णा. बॅटल जबरदस्त. एका बाजूला पसरणी वॉरियर्सचा अगदी गवाईस टीमचा आयकॉन आहे तर समोर यंग टॅलेंट. हो, खोलवर टप्प्याचा बॉल आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर बोर्डला आकार येईल.
चांगली गोलंदाजी केली जाते. तुषार गोलंदाजी करतायत तुषार आणि 2 धावा आतापर्यंत खर्च केले. 3 बॉल डिलिव्हर करत असताना 23 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती आता अक्षय मोहिते. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडू थोडासा अडखळला, परंतु ये डाग अच्छे है. 3 धावा आतापर्यंत दिलेत. अप्रतिम गोलंदाजी, अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकण्याचं काम किंवा कोणत्याही मोठ्या फटक्याला खेळू दिलं जात नाहीये. तुषार यांच्याकडून होम ग्राउंड आहे, सातत्यपूर्व या ग्राउंडवरती या पिच वरती प्रॅक्टिस करत असतात आणि चांगली गोलंदाजी. डिक्लेअर धाव आल्यानंतर पुन्हा निघाले तुषार. स्ट्रोक हवेमध्ये, लॉंग ऑन रिजन, संकेत आणि पकडला जाईल कॅच. विकेट येते. ओ यू टी आउट. तुषार यांना मिळते सफलता. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करून देणारी ओव्हर. का या खेळाडूला आयकॉन म्हणून निवडलंय हे सांगून दिलंय आणि जाणीव करून दाखवली आहे पसरणी प्रीमियर लीग मध्ये. यंग टॅलेंट, रायझिंग स्टार, अपकमिंग खेळाडू. वाई तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना तुषार गायकवाड. संकेत आणि आतापर्यंत 3 सफल कॅच घेतलेत, कॅरी केलेत. 5 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केले आणि 5 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. लास्ट बॉल प्रगतीपथावरती. बॅटिंग ट्रॅक वरती नवीन बॅटर आहेत किरण महांगडे. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, 2 षटकार खेळले आणि त्यानंतर सामना अगदी पुढे नेला. दिशा दाखवली जाईल. फक्त आणि फक्त बॉलला प्लेस केलं जाईल. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड वरती 25 धावा आहेत. 25 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही येणारे बॉल 12 शिल्लक. या ओव्हर मध्ये कमबॅक केलाय आणि तो खेळाडू आहे तुषार गायकवाड, आयकॉन प्लेअर. केवळ 4च धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट घेतली आहे आणि आता धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न केला जाईल का, कारण ज्या पद्धतीनं फायटिंग टोटल उभी करावी लागेल. एक सन्मानजनक स्कोर. या ग्राउंडवरती कोणताही स्कोर हा सन्मानजनक नाहीये किंवा कोणताही स्कोर हा फायटिंग नाहीये. अगदी लो स्कोरिंग मॅचेस देखील इंटरेस्टिंग होत असतात आणि हाय स्कोरिंग मॅचेसमध्ये देखील संघर्ष होतो. स्ट्रोक फसला, बॅट चेंज, त्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये बॉल एका सिंगलसाठी चाललाय. मोन्या महांगडे मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. मोन्या यांचा विचार केला ना तर अप्रतिम गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. एक अनोखी शैली, अँगल क्रिएट करतात आणि त्यासोबतच विद्यानिकेतन प्रीमियर लीगमध्ये प्रभावित केलं आणि पसरणी प्रीमियर लीगमध्ये देखील प्रभावित करतायत. अनुश्री चषक 2026चा सोहळा. बॅकफूट वरती आले, स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. नवीन साळुंखे त्या रिजन मध्ये आहेत आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल 2 धावांसाठी. मुख्य पंच धावा. एक धाव. सत्तावीस धावा. येस, इथं 22 सिंगल डिक्लेरेशन झोनची धाव मिळेल. 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. करंट रन रेट 8चा आहे. मोन्या महांगडे चांगली गोलंदाजी करतायत. 28 धावांवरती थांबवलं जात आहे. अजूनही षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हरचा काही बॉल शिल्लक. प्लेस केलाय, फक्त दिशा दाखवली आहे. पंच केलाय बॉलला, 1 बाउन्स बॉल निघालाय.
परंतु त्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावांचा मिळेल कॉल आणि दुसरी धाव देखील पाहता पाहता होईल पूर्ण. प्रमोद गायकवाड जे चांगल्या रिदममध्ये आहेत, 9 बॉल फेस केलेत, 18 धावा बनवल्यात, परंतु बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत, स्ट्राईकसाठी झगडत आहेत. समोर मोन्या यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, 5 धावा खर्च केलेल्या आहेत. किरण मांगडे 5 बॉल फेस करत असताना 6 धावा बनवलेल्या आहेत. हात खोलावे लागतील. पुन्हा दिशा दाखवली. हो व्हॉट अ कॅच यार, जबरदस्त. आपल्याच फॉलोअर थ्रू मध्ये मोन्या महांगडे यांचा क्लासिक कॅच, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये बॉल वरती अक्षरशः झडपच घातली आणि तो कॅच फिनिश केलाय. खेळाडू किरण मांगडे बॅक टू डग आउट. बिग विकेट डाऊन. 30 धावा अजूनही या ओव्हर मधला शेवटचा बॉल शेष आहे आणि तो बॉल फेस करण्यासाठी टीम ओनर धीरज मराठे मैदानामध्ये दाखल झालेत, ज्यांनी मंत्री चषक मध्ये काय क्लासिकल गोलंदाजी केली, अक्षरशः प्रभावित केलं. 6 बॉल डिलिव्हर करत असताना महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि अनुशासन दाखवलं. अगदी लो स्कोरिंग मॅचेस मध्ये रन चेस समोरील टीम करून दिली नाही, अशा पद्धतीचा परफेक्ट ऑलराऊंडर आणि टीम ओनर धीरज लास्ट बॉल फेस करतायत. हो ही लाईन चांगली आहे. टप्पा पडतोय, उसळी घेतोय. मोन्या यांनी देखील प्रभावित केलंय. याही ओव्हरमध्ये केवळ 5च धावा खर्च झालेल्या आहेत. एक महत्वाची विकेट आली आहे. तुषार आणि मोन्या यांची जबरदस्त कामगिरी. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती आणि आता शेवटची ओव्हर शेष, महत्वाची ओव्हर असेल. विनर विनर असा सामना मैदानामध्ये रंगलाय. दोन्ही संघ एक समान ताकदीचे संघ. एका बाजूला नवीन साळुंके आहेत, कॅप्टनच्या भूमिकेमध्ये, आयकॉनच्या भूमिकेमध्ये तुषार गायकवाड आहेत टीम शिर्के कन्स्ट्रक्शन साठी, तर मराठे ब्रदर्स साठी एका बाजूला आपण पाहतोय अर्थात नो डाऊट आयकॉन प्लेयर अण्णा गायकवाड आहेत, टीम ओनर आहेत धीरज मराठे आणि राहुल मराठे. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय या संपूर्ण अनुश्री चषकचे सर्व अर्थात ज्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा साकार होतोय ते राजीव शेठ शिर्के या टीमचा भाग आहेत. लास्ट ओव्हर आदित्य, पहिलाच बॉल आदित्य यांचा बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय, पकडला जाईल कॅच. खेळाडू अण्णा गायकवाड या संघाचा आयकॉन सेनापती कॅप्टन कोसळतोय. बिग विकेट डाऊन. बडी मछली जाल में लगातारच्या 2 मॅचेस मध्ये अण्णा गायकवाड छोटी खानी खेळ करतायत. म्हणजे शॉर्ट बट स्वीट खेळी होते, परंतु ज्या पद्धतीचा नाव लौकिक आहे, नावाला साजेशी खेळ करू शकले नाहीयेत. 18 धावा जरूर बनवल्या, 10 बॉल फेस केले, परंतु ही महत्वाची विकेट आल्यानंतर टीम शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाच्या निश्चित आशा पल्लवित झालेल्या आहेत. या संघाचा कॉन्फिडन्स बूस्ट झालाय आणि आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे, जगाच्या पाठीवर कुठेही जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करू, तिथं आत्मविश्वास असेल तर आपल्याला कुणीही हरवू शकत नाही. क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय उरत नाही. हाही बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या रिजन मध्ये. वा लाजवाब, अक्षरशः दोन्ही खेळाडूंनी हाई जंप घेतली आणि तुषार यांनी तो बॉल सीमारेषेच्या आतमध्ये चांगला सेफली थांबवलाय. रोहित महांगडे स्ट्राईक वरती. पहिला बाउन्स, अगदी काय बॉल हाताळलाय, टप्पा पडतोय, उसळी घेतोय. स्मेल ऑफ बॉल म्हणजेच अगदी नाकालाच तो टेनिस बॉलचा स्मेल देऊन गेलाय. एक जबरदस्त बॉल. येस, थर्ड अंपायर रेफरल फॉर 1 बाउन्स. येस, वाईडसाठी 1 बाउन्स पंचांचा ऑन फील्ड डिसिजन आहे आणि वाईडसाठी तो रिव्ह्यू आहे. फर्स्ट बाउन्स दिलाय. रिप्ले टेलिकास्टच्या माध्यमातून आपण तो बॉल पुन्हा एकदा पाहतोय. इट्स अ वाईड बॉल. +1 बाउन्स वाईड बॉल्सला असेल. अगदी अतिरिक्त उंचीचा बॉल आणि तो बॉल हाताळत असताना 1 बाउन्सचा देखील इशारा येतोय. म्हणजे इथून पुढे तुम्हाला अतिरिक्त उंचीचा बॉल हाताळण्याची मुभा नाहीये. 33 धावा स्कोरबोर्ड वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नेल्सन नंबर
खोलवर टप्प्याचा बॉल आहे, त्यानंतर यष्टीरक्षक आहे, त्या रिजन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 के 7 कहाणी आगे, 1 के 7 कारवा आगे. करंट रन रेट 7.56 चा. अजूनही येणारे 3 बॉल, 34 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि या 3 बॉल मध्ये 10 धावा येणं अपेक्षित आहे. 10 ते 12 धावा, कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. समोरच्या दिशेनं नवीन आहेत, चांगल्या रिदम मध्ये तुषार सारखा खेळाडू आहे. प्ले अँड मिस. इथं धीरज बीट होत आहेत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. एक चांगला बॉल होता मोठा स्ट्रोक सिलेक्ट करण्यासाठी, परंतु तो बॉल डॉट येतोय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. मोन्या महांगडे त्या रिजन मध्ये कॅचचा चांगला प्रयत्न आणि खेळाडू बाद होतोय. धीरज मराठे बाद होत आहे. 2 बॉल फेस करत असताना 3 धावा बनवल्या, परंतु ज्या पद्धतीनं आपण पाहतो एक धावफलकाला आकार आणणं गरजेचं आहे, तो आणू शकले नाही आहेत अजूनही मराठे ब्रदर्स. लास्ट बॉल आहे, एक बिग हिट अपेक्षित आहे टीम मराठी ब्रदर्स संघाच्या खेळाडूंना आणि शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय नवीन खेळाडू. संकल्प मैदानामध्ये दाखल झालेत. काय संकल्प करून येतील आणि शेवटच्या बॉलवरती एखादा जरी बिग हिट आला तरी सुद्धा फायटिंग टोटल उभी राहू शकते. पस्तीस धावफलकावरती संकेत यांच्याकडून विशेष कॅश प्राइज असणार आहे, त्याही कॅश प्राइजची चर्चा करू. परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. संकेत यांच्याकडून विशेष कॅश प्राइज होतं, परंतु हा बॉल फेस करण्यासाठी संकल्प आले. जर राजू शेठ आले असते हा शेवटचा बॉल फेस करण्यासाठी तर 500 रुपयांचं कॅश प्राइज होतं. फुल टॉस बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑनला चांगला कॅच कॅरी आणि धावफलक 36 धावांवरती थांबवलाय. एक चांगली गोलंदाजी युनिटनं कामगिरी केली आहे आणि 5 षटकांचा खेळ संपला. 30 बॉल मध्ये 36 धावा बनवलेल्या आहेत. मॅच जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 37 रन्सची गरज आहे. जबरदस्त बॉलिंग आदित्य यांनी देखील केली आहे. 6 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वाच्या विकेट मिळवण्यामध्ये यश. नवीन बॉल देऊन सहकार्य करा. तीस बॉल आणि 37 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. दोन्ही टीम्स लुजर दोन्ही टीम्स लगेच कॉम्बॉक्स मध्ये दाखल व्हा. राजू शेठ बॉल बॉक्स असेल तर द्या. नवीन बॉल प्रोव्हाइड करा. तीस बॉल आणि 37 धावांची गरज आहे. 30 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या. वारंवार पुकार दिलेला आहे. लुजर टीम आरुष 11, गुप्तेश्वर 11 कॅप्टन. बंटी महांगडे लास्ट कॉल आणि गुप्तेश्वर 11. जितू गायकवाड आपल्याला लास्ट कॉल असेल. प्लीज आपण कॉम्बॉक्स मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत असतो.
चला स्पीडअप घ्या. बॅट्समॅन लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. गुप्तेश्वर 11 आपल्याला वारंवार कॉल दिलेला आहे. माझा आवाज पोहोचतोय का? टॉस साठी विलंब होतोय. तीस बॉल आणि 37ची गरज आहे आणि मैदानामध्ये सलामीचे बॅटर दाखल होत आहेत. मोनू महांगडे आणि त्यांच्या सोबतीला नितीन महांगडे, संकेत महांगडे अर्थात बाळू. यावेळेस बॉल बॅटची एज घेतली आहे. एक सिंगल येते. एक एक धाव महत्वाचे आहे. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकाचा श्री गणेश केला जातोय संकेत यांच्या माध्यमातून. बॅकफुट आले, कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अगदी दोन धावा धावफलकावरती आहेत. बॅचेज त्यानंतर एक सिंगल. एक रन कैसे भी हो आने जरुरी है. एक एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. लो स्कोरिंग मॅचेस या ग्राउंड वरती नेहमी इंटरेस्टिंग होत असतात. चार धावा धावफलकावरती आहेत. 4 रन्स ऑन द बोर्ड. समोरच्या दिशेने ऑन दी राईस खेळाय क्षेत्ररक्षक आहेत. या चुका टाळाव्या लागतील.
डॉट डिलिव्हर करून आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न केला जातोय. काही वेळेस मिस्टॅम स्ट्रोक आहे, ऑन साइडला फक्त दिशा दाखवली जाईल. एक सिंगल, एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. आणि स्ट्राईक रोटेत. आता स्ट्राईक वरती आलेत नवीन, ज्यांनी 3 बॉल फेस केले, त्यांनी 2 धावा बनवलेल्या आहेत. दोन्ही संघांसाठी ही महत्वाची मॅच आहे. जो जीता वही सिकंदर. दोन्ही मॅच जिंकणारा संघ कोण असेल अनबिटेबल, अनस्टॉपेबल. विनर विनर, लुजर लुजर, बिग बॅश फॉर्मॅट. दोन्ही संघ विनर आहेत आणि इथं एका संघाला पराभवाला सामोरं जावं लागणार आहे. ओ व्हॉट अ शॉट यार. द ब्युटी ऑफ टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा ब्लास्ट. नवीन साळुंखेचा एक हुकमी वार षटकार. स्टेप आउट झाले, बॉलवरती नजर ठेवली. आपल्या फोरआर्मची ताकद दाखवणारा, दहशत दाखवणारा, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवरचा धमाका षटकार. इनसाइड आउट. हा स्ट्रोक देखील हवेमध्ये खेळला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येईल का, परंतु आवाक्या बाहेर बॉल आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय. सिंगल मिळते. 15 बॉल येणारे, 17ची गरज. इथून पुढे फायटिंग टोटल उभी करू शकले नव्हते टीम मराठे ब्रदर्स, परंतु या धावांचा देखील बचाव केला जाऊ शकतो. या आधीचे ओव्हर राजीव शिर्के यांनी जबरदस्त हाताळली, चांगले बॉल हाताळले, परंतु या ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. कमबॅक करावं लागेल. एका विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे टीम मराठे ब्रदर्सला. तर समोर शिर्के कन्स्ट्रक्शन एका चांगल्या मोमेंटम मध्ये, एका चांगल्या रिदम मध्ये या मॅच मध्ये. हो, हा बॉल देखील चांगला आहे. डॉट बॉल येतोय. यूट्यूब च्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं मनापासून स्वागत. आणि मध्यंतरीच्या एक ओव्हरच्या पाठीमागे जी लाईट गेली होती त्यामुळे तो यूट्यूब कव्हरेज बंद पडलं होतं, परंतु आता जे जुळलेले प्रेक्षक आहेत त्यांच्या मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा यूट्यूब कव्हरेज चालू झालेलं आहे. स्पोर्ट ऑन लाईव्हचं चांगली कामगिरी. करंट रन रेट 7.41, रिक्वायर्ड रन रेट 7.38. अजूनही मॅच जैसे थे. दोन्ही संघांना समान संधी. 13 बॉल 16ची गरज. बॉल चांगला हाताळलाय. डॉट बॉल येतोय आणि आता इथून पुढे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. सुपर क्लासिकल मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. मराठे ब्रदर्स हाही संघ सहजासहजी मॅच न सोडणारा संघ म्हणून पाहिला जातो, कारण या संघामध्ये एक्सपिरियन्स खेळाडू राजीव शिर्के आहेत आणि राजीव शिर्के यांनी अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली. तो अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि अनुभवाची शिदोरी उघडतील का? अनुभव कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही. त्यासाठी अनेक वर्ष तुम्हाला साधना करावी लागते, मेहनत करावी लागते, अनेक वर्ष मैदानावरती उतरावं लागतं. त्यानंतर त्या अनुभवाची शिदोरी उघडणं गरजेचं असतं. 12 बॉल 16ची गरज असताना बॉलिंग ट्रॅकवरती महत्वाची ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी आयकॉन प्लेयर अण्णा गायकवाड. तर समोर असणार आहेत मोन्या महांगडे. अण्णा वर्सेस मोन्या या दोघांचं बॅटल. 12 बॉल 16, संपूर्ण सामन्याचा कल दाखवणारी, दिशा दाखवणारी ही ओव्हर आहे. ओव्हर नंबर 4. षटक क्रमांक 4. बॅकफुटवरती आले, बॉल हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे, डोक्यावरून बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल मिळते. 11 बॉल 15ची गरज. लगातारचे दोन्ही सामने कोण जिंकेल? दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, काच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है मुश्किलें आसान, हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. आणि यावेळेस ऑन साइडला खेळलाय, बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल, किरण कॅच ड्रॉप. अशा क्रुशल मुवमेंट मध्ये कॅच ड्रॉप. रनिंग कॅच होता, अवघड कॅच होता, परंतु क्रुशल मुवमेंट मध्ये अवघड कॅच देखील कन्वर्ट करावे लागतील. या 2 धावा आलेत आणि 2च्या मदतीने स्कोरबोर्डला आकार येतोय 24 धावा.
हा स्ट्रोक देखील हवेमध्येच खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये, पकडला जातोय कॅच या वेळेस. महत्वाची विकेट येते. 9 बॉल अजूनही शिल्लक, 13 धावांची गरज. मॅच ऑन आहे. हृदयाची ठोके वाढवणारी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का? या ओव्हरमध्ये तर कमबॅक करण्याचा प्रयत्न चांगला आहे. खेळाडू अण्णा गायकवाड यांच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून दिली, ती संधी फसली, परंतु त्यानंतर कव्हर रिजन मध्ये अप्रतिम कॅच फिनिश केला जातोय आणि 2 झटके लागतायत स्कोरबोर्ड 24 या धावसंख्येवरती. आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तुषार गायकवाड, तुषार आयकॉन वर्सेस समोरचा देखील खेळाडू अण्णा गायकवाड, हे देखील आयकॉन आहेत. अण्णा वर्सेस तुषार, तुषार वर्सेस अण्णा. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या सोबत सातत्यपूर्व प्रॅक्टिस करत असतात, एकमेकांसाठी अगदी गाववाईज क्रिकेटमध्ये एकमेकांच्या सोबत असतात, परंतु आज समोरासमोर बॅटल चांगलं. स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये, हाही बॉल हवेमध्ये आहे. प्लेस करण्याचा प्रयत्न आणि लगातारची दुसरी विकेट. OUT आउट. खेळाडू तुषार गायकवाड बॅक टू डग आउट. 2 झटके आणि 2 झटक्यांनंतर मॅचला पुरेपूर कलाटणी मिळाली आहे. अगदी मॅचनं पुरेपूर यू टर्न घेतलाय. 8 बॉल येणारे 13ची गरज. सफल ओव्हर. अण्णा गायकवाड आयकॉनच्या भूमिकेत असताना सुपर आयकॉनिक खेळी. 37ची गरज असताना पहा 24 धाव संख्येवरती धाव फलक थांबवण्याचा एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. आणि आता इथून पुढे 8 बॉल आणि 13ची गरज. दोन्ही संघांना विजयाची समान संधी. न्यू प्लेयर संकेत मुंगसे. 8 बॉल 13. राजीव शिर्के यांच्या माध्यमातून ते जे आहे ते मार्गदर्शन आपण पाहतोय. समोर अण्णा गायकवाड यांनी आतापर्यंत चांगले बॉल डिलिव्हर केलेत. नवीन एका एंडनं पाय रोवून उभे आहेत. 7 बॉल फेस केलेत, 9 धावा बनवलेल्या आहेत. संकेत बॅटिंग ट्रॅकवरती रेडी होतील. 8 बॉल 13ची गरज. अप्रतिम मॅच रंगते. शेवटच्या बॉल पर्यंत हा थरार रंगणार आहे. मॅच में मजा आने वाला है. वेगवान बॉल, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. अगदी प्लेस केलेला बॉल आहे, सिंगल कंप्लीट. आणि आता इथून पुढे 7 बॉल येणारे, 12ची गरज. काय असेल मनसुबे. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. या बॉलवरती बिग हिट आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होईल शिर्के कन्स्ट्रक्शनचं. इथं बॉलिंग ट्रॅकवरती अण्णा आहेत. हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज होती परंतु कॅच होतोय ड्रॉप. अगदी तो बॉल हाईट स्टंप ज्या पद्धतीने आपण पाहतोय खेळाडू यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून निघून गेला. आणि एक सिंगल. 6 बॉल 11ची गरज आणि स्ट्राईक वरती असणार आहे आता संकेत. इंटरेस्टिंग मॅच. नवीन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असतील. 6 बॉल 11ची गरज. कुणाचा पर्याय निवडला जाईल डिस्कशन केलं जात आहे. एक रन महत्वाचे. हे 6 बॉल इम्पॉर्टंट आहेत. आज की शाम किसके नाम. नाराज है जिंदगी ना नाराज है जिंदगी, बस आज जो है वही जिंदगी है. सहा बॉल येणारे, 11 धावांची गरज आहे इथून पुढे. 11 रन्स नीडेड इन 6 डिलिव्हरीज. बॉलिंग ट्रॅकवरती फक्त दिशा दाखवली. एक सिंगल कंप्लीट केली जाते.
5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 10 धावांची गरज. स्ट्राईक वरती आता नवीन वर्सेस प्रताप. 5 बॉल आणि 10 ची गरज. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला, क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल चाललाय. 1 बाउंस, सीमारेषा ओलांडून ये रास्ते है 4 के, मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. चौकार, संघर्षाचा शंखनाद करणारा नवीनच्या बॅटमधून आलेला चौकार. या चौकारानं सामन्याचा चित्र पलटलं, सामन्याचं रूप पालटलंय आणि समीकरण बदललंय. येणारे 4 बॉल आणि 6 ची गरज. नवीन अगदी या टीमचे ओनर आहेत आणि नवीन साळुंखे यांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील सुपर क्लासिकल फलंदाजी केली आणि याही मॅचमध्ये तशीच फलंदाजी. 4 बॉल आणि 6 ची गरज. अखूट टप्प्याचा बॉल आहे, वळवलाय बॉलला हवेमध्ये. धीरज यांच्या हातामध्ये कॅच विसावतोय. बिग विकेट, बडी मछली जाल में. प्रताप यांना मिळते सफलता. पुन्हा एकदा मॅच ऑन. पहा, कधी मॅच या बाजूला तर कधी मॅच त्या बाजूला, कधी मॅच मराठे ब्रदर्स कडे झुकते तर कधी मॅच शिर्के कन्स्ट्रक्शन कडे झुकते, कधी मॅच प्रताप यांनी समोर आणली तर या आधीच्या बॉल मध्ये मॅच जवळ आणण्याचा प्रयत्न केला नवीन यांनी. 3 बॉल आणि 6 ची गरज. 6 धावा बनवायच्या, 3 बॉल शेष आहेत. हे 3 बॉल इम्पॉर्टंट. मराठे ब्रदर्स वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन. वाह, लाजवाब मॅच. अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 यशस्वी पर्व आणि यशस्वी पर्वामधली महत्वाची मॅच मैदानामध्ये रंगली आहे. नवीन बॅटर आकाश. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. आणि आता मैदानामध्ये आकाश आलेत. 3 बॉल आणि 6 ची गरज. जबरदस्त लढाई, लढण्याचा इतिहास आमचा. हरणं आमच्या रक्तात नाही, हारा वही जो लढा नाही. हारना भी मंजूर है हमें, बस संघर्ष में दम होना चाहिए. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षामध्ये तेवढा दम असणं गरजेचं आहे. 3 बॉल 6 ची गरज असताना प्रताप यांनी कमबॅक केलंय. समोर नवीन बॅटर आकाश आलेत. हा बॉल इम्पॉर्टंट असणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये निघालेत प्रताप. ओहो, यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन येते. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. 3 बॉल आणि 5 ची गरज. एक्स्ट्रा धावा तुम्हाला डोकेदुखी वाढवू शकतात, परंतु ज्या पद्धतीनं मॅच चालली आहे, काय मॅच चालली आहे यार. अनुश्री चषक मधली पैसा वसूल मॅच. मराठे ब्रदर्स वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन. जी आपण चर्चा केली, लो स्कोरिंग मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग होत असतात. छोटे टोटल पे अक्सर बडे बॅटल होते हे. वाईड साठी रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर रेफरेल आपण पाहणार आहोत. मुख्य पंच थर्ड अंपायर रेडी आहेत. इट्स अ वाईट बॉल. हा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनतोय प्रक्षक. आणि 5 ची गरज असताना जबरदस्त टोला आकाश यांचा. आसमानी फटका. ऑन दी राइज, डाउन दी ग्राउंड, करारा प्रहार. मॅच विन बाय शिर्के कन्स्ट्रक्शन.
शिर्के कन्स्ट्रक्शन. कॉंग्रॅच्युलेशन. तर मराठे ब्रदर्स, बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅचेस. निश्चित दोन्ही टीमचं मनापासून स्वागत आहे. तर यानंतरच्या मॅचकडे आपण वळतोय. महत्त्वपूर्ण